नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे। इमारतीच्या डकमध्ये मुलाचा मृतदेह सापडलाय। नाशिकच्या गंधर्व नगरी परिसरातील ही घटना आहे। नाशिक पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। हत्या झालेला मुलगा मूकबधीर असल्याचं समजतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। इमारतीच्या डकमध्ये या मुलाचा मृतदेह सापडलेला आहे। सदर कन्स्ट्रक्शन साइट मध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा पीएम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पीएम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे।